फर्स्ट क्वेश्चन मध्ये काही क्वेश्चन्स आहेत तेवढे आपण डिस्कस करू. 6-1. सो क्विकली गो फॉर दिस. tan of minus 690 डिग्री. कम ऑन, चला कॅल्क्युलेट करा आणि सांगा उत्तर काय होते. दिस इज एक्सरसाइज 3.2 question 1. 6. Then 9. Cosec of 780 degree. Cot of minus 1110 degree. परवाच्या क्विजला क्वेश्चन होता हा, तो माइनस साइन दिला होता. येस, माइनस कॉट ऑफ 690. काय करणार पहिली स्टेप. माइनस साइन असेल तर सांगितलं होतं ना किती लोक आठवतात कॅल्क्युलेट. व्हॉट इज साइन ऑफ माइनस थीटा. साइन ऑफ माइनस थीटा इज cos of minus theta is and tan of minus theta is. उरले तिघे रेसिप्रोकल म्हणून वापरता येणार आहेत आपल्याला. ज्यांना आठवत नाही ते लिहून ठेवा आता मुद्दा परत एकदा. यातला कॉसच्या बाबतीत कॉस ऑफ थीटा ऑफलाईन जेव्हा सुरू झाला तेव्हा पहिल्या का दुसऱ्या लेक्चरला हे परत सांगितलं होतं. cos of minus theta is cos theta. And for sin of minus theta and tan of minus theta, we have to bring this minus sign outside. It's minus sin theta and minus theta. Okay, so this is minus is taken outside. Tan of 690 degree, which is equal to minus tan of. ज्यांना लक्षात येतं ते पुढच्या टेक्निक्स वापरू शकता. लक्षात येत नसेल तर काय करा. 90 प्लस और 180 प्लस और 270 प्लस और 360 प्लस या फॉर्म मध्ये आपल्याला मांडून लागायचं, कारण त्या चारही फॉर्म मध्ये फॉर्म्युला तुमच्याकडे आहे. मग आता हा 90 पेक्षा मोठा आहे, 180 पेक्षा मोठा आहे, 270 पेक्षा मोठा आहे, 360 पेक्षा मोठा आहे. सो ट्राय टू एक्सप्रेस दिस एज 360 डिग्री प्लस किती येतो बघा. अजून एक दुसरा पर्याय आहे तो सांगणार आहे मी. किती 330 degree, and which is equal. Now what is the formula for tan of 2 pi plus theta? Tan of 2 pi plus theta. चला और पटकन विचार करा. tan of 2 pi plus theta. tan theta ला का माइनस tan theta ला tan 2 pi मध्ये tan tan राहणार आहे आणि कुठल्या कॉलम मध्ये आला 2 pi plus theta फर्स्ट ऑर्डर मध्ये. फिरून परत फर्स्ट ऑर्डर मध्ये आला ना पॉझिटिव्ह राहणार आहे. इट इज tan of theta. आणि मी सांगितलं होतं त्याच वेळी की हा आपण गृहीत धरतोय ॲक्यूट अँगल, पण ॲक्यूट नसला तरी ऍप्लिकेबल. मायनस tan of 330 डिग्री which is equal to minus. आता काय करणार. 330 डिग्री दोन पद्धतीने एक्सप्रेस करता येतो. अलाइड अँगल फॉर्म मध्ये 360 minus 30 it is one way, and another way 270 plus 60. दोन्ही पद्धतीने करून बघा ते उत्तर येतं. दोन पर्याय तुमच्याकडे. You may write it as tan of 360 degree minus 30 degree. This is the one way. Another way is tan of 270 degree plus 60 degree. कारण दोन्ही एंगल्स 330 झाले. Which is equal to minus tan of 2 pi minus theta. Is equal to tan of 2 pi minus theta is equal to काय. Yes. Minus tan theta. Why minus?
pi minus theta. In which quadrant it lies? It lies in fourth quadrant. Yes, done. हा फोर्थ क्वाड्रंट मध्ये इकडून गेलात तरी तसंच आहे 270 प्लस 60 कारण 330 फोर्थ क्वाड्रंट मध्येच असणार आहे. सो दिस इज minus tan theta and now it becomes minus of tan of 30 degree. Minus minus it becomes plus. What is tan 30 degree? 1 upon under root 3. 1 by root 3. So we got value of tan of minus 690 degree is equal to 1 by root 3. पिरियोडिसिटी नावाचा एक कन्सेप्ट आहे जो सेकंड टॉपिक मध्ये आहे पण या वर्षीच्या 25% मध्ये तो रिड्यूस केला. तरी रिड्यूस केला असता तरी मी सांगतो आता तो कारण तो लागतोच आपल्याला. इकडे तुम्ही या दोन वेळा हे करण्याच्या ऐवजी एकदाच कसं करता हे पण सांगतो. जसं साइन ऑफ 2 पाय प्लस थीटा हा साइन थीटा असतो. कॉस ऑफ 2 पाय प्लस थीटा हा पण कॉस थीटा असतो. टॅन ऑफ 2 पाय प्लस थीटा हा टॅन थीटा असतो आणि हीच गोष्ट उरलेल्या तिघांसाठी घडते. कारण काय तर जी थीटाची पोझिशन होती तीच 2 पाय प्लस थीटाची पोझिशन असणार आहे. बरोबर आहे का? जी थीटाची पोझिशन होती इथे जर थीटा असेल हा अँगल तर 2 पाय म्हणजे किती डिग्री 360 डिग्री. हे इथून इथे येणार आहे हा 2 पाय प्लस हा अँगल किती आहे ठीक आहे. टोटल अँगल किती झाला 2 पाय प्लस थीटा किंवा 360 प्लस थीटा. हे ट्रू असणार. समजा मी अँगल असा घेतला 1 रोटेशन सेकंड रोटेशन प्लस दिस. फर्स्ट रोटेशन 2 पाय सेकंड रोटेशन 2 पाय टोटल plus again it is the same position. So sine of 4 pi plus theta is also has same value that of sine theta. Cos च्या बाबतीत तेच घडतं, tan च्या बाबतीत तेच घडतं, तेच उरलेल्या तिघांच्या बाबतीत घडतं. It may be 2 pi, 4 pi, 6 pi, 8 pi, multiple of 2 pi. It's the multiple of 2 pi. आता अपोजिट डिरेक्शन मध्ये गेल्यानंतर काय होतं? Is it minus 2 pi minus theta? No. It is not for minus 2 pi minus theta. It is true for minus 2 pi plus theta. असं कसं काय? थोडंसं हे पुसतो आणि मला या अँगलचं मेजरमेंट सांगा. See, this is angle theta. हा अँगल theta आहे. त्याच पोझिशनला परत घ्यायचं आहे. व्हॉट इज द मेजर ऑफ दिस अँगल? या कोणाचं माप केली? जो क्लॉकवाईज मध्ये गेला ना त्याचं माप केली. येस हा इकडून गेला इथपर्यंत गेला असता तर काय झालं असतं? -2 काय झालं असतं. बरोबर आहे -360 झाला असता. जर इथपर्यंत गेला असता समजा आपण त्याला नेलं इथपर्यंत तर किती होईल? -360 किंवा -2 पाय आणि परत इथून याला इकडे आलं किती येतो? प्लस थीटा का माइनस थीटा? प्लस थीटा का माइनस थीटा? प्लस थीटा माइनस थीटा. कारणासकट सांगायचं आहे मला. y प्लस और y मायनस. येस हा अँटी क्लॉकवाईज मध्ये इकडून इकडे जेव्हा येणार तेव्हा अँटी क्लॉकवाईज मध्ये येणार आहे. बरोबर आहे. इकडून इथं तुम्ही गेला हा मायनस का हा क्लॉकवाईज डायरेक्शन मध्ये चाललाय म्हणून हा -2 पाय किंवा -360 आला. आणि जेव्हा परत इथे यायचं तर आपल्याला या पोझिशनला थांबायचं तेव्हा इथे काय होईल? प्लस थीटा नॉट मायनस थीटा. हे परत तीच पोझिशन आहे जी याची व्हॅल्यू कोणावर असणार आहे? साइन ऑफ -2 पाय प्लस थीटा. असंच दोन रोटेशन कंप्लीट करून जर परत उलट्या दिशेने थीटाला गेला तर काय होईल? -4 पाय प्लस थीटा. येतं लक्षात? म्हणजे एक कॉमन फॉर्म्युला तयार होतो. साइन ऑफ 2 पाय इंटू n. n काय असतो? एनी इंटिजर. इंटिजर्स कुठले? पॉझिटिव्ह इंटिजर्स 1 2 3 0
निगेटिव्ह इंटिजर्स -1 -2 -3. सुरुवातीला पहिल्या लेक्चर आधी सांगितलं होतं, आठवतं का बघा, नंबर 16. पॉझिटिव्ह इंटिजर्स 0 आणि निगेटिव्ह इंटिजर्स या फॉर्म मध्ये असतात. n यांच्यामध्ये कुठलाही व्हॅल्यू घेतला इथं चालतो, n मल्टिप्लाय करायचं प्लस थीटा. n ची व्हॅल्यू 1 घेतला तर हा येतो, n ची व्हॅल्यू 2 घेतला तर हा येतो, n ची व्हॅल्यू -1 घेतला तर हा येतो, -2 घेतला तर 40 आहे. या पद्धतीने कंटिन्यू होणार आणि या प्रत्येकाची व्हॅल्यू कोणावर असते, इट इज इक्वल टू साइन ऑफ थीटा. आर यू गेटिंग दिस? लक्षात आलं? असतं हे पटतं सगळ्यांना. मी सांगतोय म्हणून होय म्हणू नका. तुम्ही इथं बघितलं तर तुम्हाला खात्री झाली तर होय म्हणा, नाही झाली खात्री तर विचारा असं कसं काय. हे लक्षात येतं का बघा. एक रोटेशन कंप्लीट करून परत तुम्ही तिथंच येणार आहे, 2 रोटेशन कंप्लीट करून परत तिथंच येणार आहे. एक रोटेशन कंप्लीट व्हायला किती अँगल वरून जावं लागतं, 2π रेडियन और 360 डिग्री. प्रत्येक वेळी तेवढा ऍड केला तर त्याच गोष्टी तुम्ही जिथं असाल तिथं. समजा माझा चेहरा इथे, स्कॉलरशिपचं एक्झाम्पल आठवत असेल तर बघा, आणि एक फेरी पूर्ण केली या डिरेक्शनच्या, ऑलरेडी इथं किती आहे थीटा, 90 डिग्री, आणि परत एक रोटेशन कंप्लीट केलं म्हणजे काय, 360 + 90 होईल ना, बरोबर आहे का. आणि तेच मी या बाजूला वळलो, पहिल्यांदा इकडे हा -90 आणि परत 360 कंप्लीट केली. हा -90 आणि उलट्या दिशेने मी 360 केलं, तर 270 होणार. इथे काय 360 मायनस थीटा आहे, तर -360 प्लस थीटा, सॉरी -270, अपोजिट डिरेक्शन मध्ये गेला. एक रोटेशन कंप्लीट करायचं जिथं हा केला. स्टार्टिंगला मी इथे आहे, इथून इथं आलो, हा अँगल किती झाला, 90. आता मी एक रोटेशन या डिरेक्शननी कंप्लीट केलं, जसं होतं तसंच, म्हणजे काय होईल, +360 होईल. समजा मी इथं आलो, किती झाला, 90, आणि अपोजिट डिरेक्शननी रोटेशन कंप्लीट केलं, -360 + 90 -270 होणार. घरी गेल्यानंतर हे खेळून बघा, जसं मी दाखवतो तसं खेळून बघा, उभं राहून मार्क करा पहिल्यांदा 0 कुठे, आणि स्वतःला करून बघा, लक्षात येईल तुम्हाला या कन्सेप्ट्स. पण त्यामुळं, आणि ही गोष्ट जी लिहिली ही फक्त साइनसाठी ट्रू नाहीये. cos tan sec cosec cot, इट इज ट्रू फॉर एव्हरीथिंग. tan आणि cot च्या बाबतीत त्याच्यापेक्षा थोडंसं पुढचं आहे. tan आणि cot च्या बाबतीत इथं 2π नंतर तर येतात, tan आणि cot का होतात, पाय नंतरच सारखे होतात. हे इथं जो आहे याच्या अपोजिट डिरेक्शन, त्याचं कारण डेफिनेशन मध्ये. याचे कोऑर्डिनेट काय असतात, XY असतात, हो ना, आणि tan थीटा काय असतो, y/x असतो. अपोजिट डिरेक्शनला गेला तर कोऑर्डिनेट्स काय होतील, -x -y, बरोबर, बरोबर अपोजिट डिरेक्शनला आहे. इथून तुम्हाला परपेंडिक्युलर ड्रॉ करायला लागेल ना कोऑर्डिनेट्स काढायला. मग ट्रायंगल दोन्ही कॉन्ग्रुएंट ट्रायंगल्स होणार आहेत, एकरूप त्रिकोण होणार आहेत. त्यामुळे हे डिस्टन्स आणि हे डिस्टन्स सारखं असेल, हे डिस्टन्स आणि हे डिस्टन्स सारखं असेल, ते x कोऑर्डिनेट दोघांचे सारखे, y कोऑर्डिनेट दोघांचे सारखे असणार आहेत. कारण हा अँगल अपोजिट आहे, हा 90 आहे. कितीतरी टेस्ट तुम्हाला इथे सांगता येईल, वेगवेगळ्या टेस्ट होत्या ना, SAS टेस्ट, SSS टेस्ट आहे का, ए टेस्ट काय म्हणाल, अरे ए टेस्ट कॉन्ग्रुएन्सी आहे का, ए टेस्ट इज इट फॉर कॉन्ग्रुएन्सी ऑफ ट्रायंगल्स, आहे का नाही आहे, अरे सिमिलॅरिटी साठी आहे. ए टेस्ट और ए टेस्ट इज फॉर सिमिलॅरिटी ऑफ ट्रायंगल, त्रिकोणाच्या समरूपतेसाठी आहे, एकरूपतेसाठी नाही. करून बघा 2 ट्रायंगल्स, either these two triangles are congruent आहेत का, हे दोन्ही एकरूप आहेत का, हा कोण आणि हा कोण सारखा दिसतो का, दिसत नाही, हा कोण आणि हा कोण सारखा दिसतो का, सो ए टेस्ट तर 2 अँगल्स असतात तर तिसरा असतोच. ए टेस्ट और ए टेस्ट इज फॉर similarity, it is not true for congruency, it is not used for congruency or not applicable. Okay,
साइन व्हॅल्यू. इथं काय होतं, व्हॉट इज टॅन ऑफ मायनस थिटा? इट इज पाय प्लस थिटा, नॉट मायनस थिटा. कारण हा अँगल किती असणार आहे, इथून इथं आला तर बरोबर अपोजिट आहे पाय, आणि हा अँगल किती आहे, थिटा. सी व्हॉट इज द मेजर ऑफ दिस अँगल. हा जो अँगल आहे काय आहे, इथून इथं किती येतो, 180 इन रेडियन्स पाय, आणि हे अँगल किती, हा अँगल किती थीटा आहे. काही लोकांना थीटा दिसतो, बाकीच्यांना नाही दिसत. का थीटा? अपोजिट अँगल, याचा विरुद्ध कोण आहे, अपोजिट अँगल आहे. सो इट इज थीटा पाय प्लस थीटा. सो दिस टोटल अँगल इज पाय प्लस थीटा. Notice tan of pi plus theta. The coordinates are minus x minus y. Definition म्हणून काय येणार आहे, minus y divided by y coordinate divided by x coordinate. ठेवलं ना आपलं tan theta साठी. Cancel minus minus. Minus minus will get cancelled. It will become y coordinates. या दोघांची व्हॅल्यू सारखी आहे. एक इथे जी होती व्हॅल्यू एक रोटेशन नंतर तर सारखी येणारच आहे, मग आपण कधी करतो. हा रोटेशन नंतर सुद्धा टॅन साठी आणि कॉट साठी सारखे येतं. म्हणजे टॅन साठी आणि कॉट साठी हा रोटेशन हा परत इथं आला तर हा, या सगळ्या व्हॅल्यू सारख्या असतात टॅन आणि कॉट साठी. हे जे आहे ऍप्लिकेबल आहे ते साइन आणि कॉस साठी. टॅन साठी अजून थोडा लहान होतो. दिस इज पाय एन प्लस थीटा इज इक्वल टू टॅन और एन पाय विल मेक n pi theta. This is 2n into pi plus theta. त्यांच्या बाबतीत मात्र 2n एक रोटेशन व्हायची गरज नाही. हा रोटेशन वरती सेम व्हॅल्यू म्हणून दिस इज द पिरियॉडिसिटी. हा मुद्दाम त्यावेळी तिथे डिस्कस केला नव्हता, कारण सिलेबस मधून काढून टाकला, त्यामुळे त्या टॉपिक मध्ये तेवढाच पार्ट होता पिरियॉडिसिटी. त्याच्यावरचे एक्झाम्पल्स तिथे नाही आहेत, पण इथे ते वापरू शकता. हाच अँगल जो 690 होता तुम्ही डायरेक्ट इथेच लिहू शकता. tan of 720 degree minus 30 degree. 720 degree 2 times 360 आहे का, 2 times 360 एक 4 पाय झाला, आणि ही व्हॅल्यू कोणाबरोबर झाली, मायनस tan of 720 असेल तर हात निघून जाणार आहे, minus 30 degree डायरेक्ट आपली इथं आलो. त्या सगळ्या स्टेप्स करायची गरज पडते नाही. सर पुढचं कोसेक ऑफ 780 डिग्री या पद्धतीने करून सांगा बघू. आता 780 डिग्री कसा लिहिणार, 720 प्लस 60 डिग्री. चला व्हॅल्यू सांगा पटकन. आता कोण सांगू शकतो, हे लिहून ठेवा पाहिजे. पिरियॉडिसिटीचा जो फॉर्म्युला आहे तो लिहून ठेवा. Cos of 2n pi plus theta is equal to cos. For n belongs to z. What is z? It is set of integers. टू बाय रूट 3. किती लोकांचं उत्तर आलं, येस व्हेरी गुड. बाकीचे लोक पटकन कॅल्क्युलेट करा. येस थँक्यू. सो दिस कॅन बी रिटन ॲज कोसेक 720 डिग्री प्लस 60 डिग्री. डायरेक्टली यू कॅन राइट दिस एज cosec of 60 degree. Why this is, since cosec of 720 degree plus theta is cosec theta. What is the value of cosec theta? It is 1 upon cosec 60 is 1 upon sin 60. Sin 60 is root 3 by 2. 1 upon root 3 by 2 is 2 by root 3. काही लोक इथे आणले की हे कसं लिहायचं,
जिथं आणता तिथं हा पर्याय ना राईट कोसेक आहे 1 अपॉन साइन साइन 60 तर तो पण नाही आढळलं तर मग काय करता येणार येस व्हॉट अबाउट दिस कॉट ऑफ -110 मायनस असेल तर कॉटला काय होणार आहे मायनस बाहेर येणार का रिझॉल्व होणार आहे बाहेर येणार आहे रिझॉल्व फक्त कोणा करणार आहे कॉस अँड सेक सो दिस इज minus cot of 1110 degree which is equal to minus 360 पेक्षा मोठा आहे अजून 720 पेक्षा पण मोठा आहे प्लस 360 किती असतो 1080 त्याच्यापेक्षा पण मोठा आहे प्लस 360 किती असतो 1440 त्याच्यापेक्षा लहान आहे 1080 वापरायला लागेल ओके यूज दॅट हे कसं करायचं लक्षात आलं 360 प्लस 360 चेक करत चला आणि कोणापेक्षा मोठा आहे तो बघा जस्ट मोठा इथंच थांबायचं त्याच्यापेक्षा मोठा दुसरा पुढचा आला तो घ्यायची गरज आहे 1440 मोठा झाला तिकडून मायनस येऊन आला त्याच्यापासून पुढे झाला दिस इज 1080 प्लस 30 which is equal to हा एका पायाच्या भाषेत लिहायला सोपा जातो कोसेक ऑफ हा जो असतो तो 6 पाय असतो 6 पाय प्लस थीटा इज इक्वल टू कोसेक थीटा सॉरी कॉस हे रिलेशन तुमच्या डोक्यात पक्क बसू दे रिलेशन बिटवीन डिग्री अँड रेडियन आता हळूहळू प्रॅक्टिस ते बऱ्याच लोकांच्या डोक्यात पक्क होतं पण नाही केलं तरी प्रॅक्टिस नव्हतं डिग्री अँड रेडियन किती रिलेशनशिप अँड सो दिस इज मायनस कॉट ऑफ 30 डिग्री व्हॉट इज द व्हॅल्यू मायनस रूट 3 कॉट 30 डिग्री नाही आठवलं तर 1/tan 30 डिग्री हे पण नाही आठवलं तर काय करणार कॉट 30 डिग्री राईट एज कॉस 30/sin 30 हे पण नाही आठवलं तर माझा पण नाही लागला त्याला सांगितलं होतं ट्रिक नाहीलाच नाही आहे त्याला पण ट्रिक सांगितलं कुठली 0 1 2 3 4 देऊन टेबल तयार करायचं क्वेश्चन सेकंड प्रूव दैट cos of pi plus x into cos of minus x divided by sin of pi minus x into cos of pi by 2 plus x is equal to टेक्स्टबुक असेल तर तुम्हाला माहिती नसेल तर मी मुद्दाम सस्पेंडेड करतो बघूया तुमचं उत्तर काय आहे LHS घ्या डायरेक्ट वापरत नाही असेल तर डायरेक्ट वापरा पुढे कारण लिहा नसेल तर सरळ एक एक लिहायला सुरू करा वी नो दॅट cos of pi plus x what is cos of pi plus x दोघे सांगतायत बाकीचे सगळे काय हे पक्क व्हायला पाहिजे मायनस कॉस एक्स कॉस ऑफ मायनस एक्स दिस इज कॉस एक्स साइन ऑफ पाय मायनस एक्स साइन ऑफ पाय मायनस एक्स कुठल्या क्वाड्रंट मध्ये जातो क्वाड्रंट कुठला आहे फर्स्ट का सेकंड second sign is positive yes it is sin x and cos of pi by 2 plus x second quadrant मध्ये minus sin or minus cos minus pi by 2 किंवा 3 pi by 2 असेल तर काय होणार आहे
Cos will remain cos or it will change to sin? It will change to sin. Hint लक्षात ठेवा व्यवस्थित. Pi by 2 3 pi by 2 असेल तर बदल आहे आणि pi आणि 2 pi असेल तर आहे तोच रेशो राहणार आहे. So cos will become sin. Angle will be x. Only question is plus or minus. Angle lies in second quadrant and second quadrant cos is. So write LHS, consider LHS. And use this. Combine causes this first, then back first. आपण सिंप्लिफाय करा. हे जर व्यवस्थित समजलं असेल तर पुढचे सगळे एक्झाम्पल्स तुम्हाला सुटायलाच पाहिजे. आणि सुटत नाही याचा अर्थ काय हे नाही समजलं तुम्ही फक्त लिहून घ्या. कारण हीच टेक्निक सगळे एक्झाम्पल्स आहेत. हा टोटल एक्सरसाइज हा अलाइड अँगल वरती जे फॉर्म्युला आपण बघितले 48 फॉर्म्युला तशावरती. प्रत्येक एक्झाम्पलला काय करायचं एलएचएस ला कुठले कुठले टर्म्स आहेत सेपरेट घ्या. आता जसं आपण हे व्हॅल्यूज शोधले तसं त्या व्हॅल्यूज सेपरेट मिळवा आणि मग एलएचएस लिहा पुढच्या स्टेपला सिम्प्लिफिकेशन. हार्डली 2 ते 3 स्टेप मध्ये एक्झाम्पल कंप्लीट होईल. We go for the third example. Show that up to that sec 840. At 40 degree in cot of minus 945 plus sin of 600 degree into tan of minus 690 degree is equal to 3 चारी टर्म सेपरेट घ्या. चौघांच्या व्हॅल्यूज मग अशी कॅल्क्युलेट केलं ना तशा मिळवा आणि मग एलएचएस लिहा. सेकंड स्टेपला व्हॅल्यूज, थर्ड स्टेपला यू विल गेट द आन्सर. Third or fourth step. Yes. What is that? 3/2 or root 3/2? 3/2 बरोबर आहे. We'll check it. Sec of 840 degree is equal to 840 degree. How we can write? 720 plus. करा calculate करा आणि सांगा काय आहे. 720 degree plus 120 degree. It will be sec of 120 degree. And again find sec of 120 degree. Simplify this. Second, cot of minus 945 degree is minus cot of 945. कसा लिहिणार 720 का 1080 कुठल्या भाषेमध्ये लिहायचा. जवळ कोणाला आहे बघा तो ऑप्शन का तो 720. ओके 720 डिग्री प्लस मानस ऑलरेडी बाहेर घेतला. दिस इज 225 डिग्री. Then sin of 600 degrees is equal to sin of
हे पुढे करायचं ना कॅल्क्युलेशन मी ठेवलं म्हणून तुम्ही तसं शिल्लक ठेवू नका मला व्हॅल्यू सांगायचं तुम्ही कॅल्क्युलेट करू 600 दोन पद्धतीने लिहू शकाल 720 मायनस 120 और 360 प्लस 240 दोन्ही कुठला येईल एक असा करून घेऊ 720 डिग्री मायनस 120 नाउ इट विल बी कुठल्या पॅटर्न मध्ये जाणार हा 720 म्हणजे परत ओरिजिनच्या ठिकाणी येतो मायनस म्हटला तर 4 हा थीटा आपण घेतो 4th क्वाड्रंट त्यामुळे काय होईल मायनस साइन ऑफ 120 डिग्री हे तो का चेक करा मायनस साइन ऑफ 120 हे काय आहे साइन ऑफ 2 पाय मायनस थीटा साइन ऑफ 2 पाय मायनस थीटा काय आहे साइन थीटा का मायनस साइन थीटा लो साइन थीटा मायनस साइन थीटा दोनच ऑप्शन्स आहेत उरले दोन नाही विचारले 50-50 मध्ये पुढचे दोन काढून टाकले लाईफलाईन ऑलरेडी मी दिलं तुम्हाला वेदर इट इज साइन थीटा और मायनस साइन थीटा मायनस साइन थीटा व्हाय मायनस it lies in fourth quadrant and fourth quadrant sign is negative मायनस साइन थीटा minus sin 120 degree पुढे कॅल्क्युलेट करा 90 plus 30 करून and the last one I write this tan of minus 690 degree मगाशी आपण केला होता हा minus tan of 720 degree minus 30 degree त्याच्या व्हॅल्यूज येतात आल्या व्हॅल्यूज त्यानंतर RHS What is the value of sec 840 degree? Minus 2. तुमच्यावरती विश्वास ठेवतो आहे मला विश्वास तुमच्यावर फक्त काही वेळा गडबड होते कॅल्क्युलेशन मध्ये तुमच्यावरती विश्वास आहे कॅल्क्युलेशन मध्ये गडबड होऊ शकते what of minus 945 minus 1 which is equal to this is minus sin of 120 that is sin 600 degree minus root 3 by 2 and tan of minus 690 degree 1 by root 3 we just use all these values here to get the answer are you getting this so this is minus 2 into minus 1 plus this is minus root 3 by 2 and into this is 1 by root 3. Root 3 gets cancelled here. This 2 into 1 is 2. Minus 2 into 1 is 2. Minus 1 by 2. So this is cross multiplied by this 3 by 2 which is R.
इथं सोपं आहे? किती लोकांना वाटलं सोपं आहे? काही लोकांना अवघड वाटतं. येस, अवघड वाटतं ते काय करा, आता जे सोडवलं ते एक्झाम्पल साठी प्रॅक्टिस करायला. ज्यांना अवघड वाटतं अजून हे दोन गोष्टी करायच्या. एक, त्याचे रिलेशन्स होते ते सगळे लिहून काढा आणि या गोष्टी बघा. आणि व्हिडिओ काल थोडंसं एडिट करायचं होतं म्हणून मला उशीर झाला रात्री टाकायला. काल दुसरं एक याचं मी प्रॅक्टिकल होतं 12-20चं डेमो घेतला होता, त्यामुळे मला त्या सगळ्या गोष्टीमध्ये एडिटिंगला त्या एडिटरचं असं आहे की तो बॅकग्राऊंडला काम करत नाही. म्हणजे तो सुरू केला आणि दुसरं काही सुरू केलं की तो त्याचं काम थांबवतो. त्यामुळे 2 वेळा माझं एडिटिंग थांबलं ते.